सागर गायकवाड, माझ्या नवऱ्याचं नाव सागर सुनील गायकवाड. हा त्याच्या मित्रांसोबत आयुर्वेदचा कोपरा नाही का, तिथे चहाची टपरी तिथे थांबला होता. तर 1 मे रोजी बिरजू जाधव, आता सगळ्यांना माहीत असेल, गुन्हेगारच आहे. त्यांनी काहीतरी चोरीच्या सोनं, काही स्नॅकिंग, चेन स्नॅकिंग, त्याच्यामध्ये सोनं चोरलं होतं. आणि ते त्यांनी सांगितलं की मी माझा नवरा सागर याच्याकडे सगळं चोरीचा माल याच्याकडे दिला. तर त्याला 1 तारखेला अटक केल्यानंतर 9 तारखेला हा मित्रांसोबत तिथे थांबलेला असताना LCB ची टीम आली. डायरेक्ट गेला म्हणे, चल तुझा भाऊ आतमध्ये बसलेला आहे, तू याची चौकशी करायची. मग हा गाडीमध्ये बसला. त्याच्यानंतर डायरेक्ट त्याला इकडे गाडीमध्येच त्याला मारहाण चालू केली. त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट इथे SP ऑफिसला आणलं. त्याच्यानंतर त्याच्या मित्रांनी मला कॉल केला, म्हणे वहिनी असं असं झालंय. तर मला काय वाटलं पोलीस आले, म्हणून मी कोतवालीला, भिंगार कॅम्पला सगळीकडे गेले. तर ते बोलले की त्यांनी युनिफॉर्म नव्हता घातलेला. मग म्हटलं ते LCB वाले. मी डायरेक्ट आले इथे, तर खाली काहीच कोणाचाच आवाज नाही, काही नाही. मी तिथं थांबले 15-20 मिनिटं. त्याच्यानंतर याला ना मारत होते, याचा आवाज येत होता मला. मी याचा आवाज घेत वरती कोपऱ्यामध्ये गेले ना, अक्षरशः दरवाजा, खिडक्या सगळ्या लावलेला होता. आणि खिडकीच्या कोपऱ्यामध्ये थोडंसं पडद्याच्या खाली रिकामी जागा होती. तर मी त्याच्यातून बघत होते यांचं सगळं. यांनी काय केलं, याच्या हाताला लगेच काठी लावली, मोठी बांबू, हाताने पायाने दोऱ्या बांधला, खुर्चीवरचे पाय घेतले. आणि 2 जण पट्ट्याचे, गिरणीचा पट्टा मोठा आहे, त्यांनी रफ मारत होते. आणि ओरडत होता, म्हणे बिरजू सांग, म्हणे मी खरंच चोरलं का, कुठं चोरलं सांग. हा त्याच्यासाठी तर म्हणत होता. तो आरोपी साईडला उभा केला आणि याला मारहाण करत होते. मारहाण केली. मग मी बाहेर आरडाओरड केला, म्हटलं नेमका प्रकार काय, तुम्ही सांगा ना काय झालं. त्याने तर काय केलं, आरोपी असेल त्याला 2 पायावर बसवा, तुम्ही काय असेल ते पुढचं बघून घे म्हटलं साहेब. तर त्यांनी बघितलं, मी तुम्ही बघती आरडाओरड. त्यांनी खिडक्या बिडक्या लगेच पॅक करून घेतल्या. मग मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना कॉल केले, माझे घरचे सगळे आले तिथं. मग जरा सगळे घरचे काय झालं, मग आम्ही इकडे तिकडे फोन लावले. साहेबांना पण त्यावेळेस माझ्या पप्पांनी कॉल केला होता, पण आचारसंहिता चालू होते, सर पातळी दौऱ्यावर होते, म्हणून साहेबांचा आमचा काही कॉन्टॅक्ट झालाच नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की असा प्रकारे यांनी सोनं घेतलं. तर त्यांनी 10 तोळ्यापासून चालू केलं, म्हणजे याच्याकडे 10 तोळे सोनं आहे चोरीचं. आणि कुठे दिलं, काय दिलं, तर जामखेड रोडला तो मधला मुठ्ठी चौक नाही का, तिथं दिलं म्हणे. आणि आमचं घर तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर माझा नवरा त्यांना बोलला, जर तुम्हाला तिथं त्यांनी मला सोनं दिलं, तुम्ही 2 दिवसाचं सांगताय ना, तर महिनाभर पूर्वीचे CCTV तुम्ही चेक करा. जर त्याच्यामध्ये त्याची माझी भेट जरी झाली असेल, सोनं तर लांबच विषय, भेट जरी झाली असेल, तर तुम्ही काय ते तुमचं करा. तर म्हणे तू तर मुरलेला दिसतो म्हणे वाडगाव. माझ्यासमोर त्याने शिवाय देऊन अजून मारहाण चालू केली. त्याच्यानंतर आम्ही रडत बसलो. माझा चुलत दीर आला. मग काय करायचं, मग मी तिथं बाहेरच बसले, रडत तिथं बसले, काय करायचं. माझ्या पप्पांनी तिथं शिवीगाळ पण केला साहेबांना. तर मग मी पप्पांना हातापाय पडले की पप्पा तुम्ही सध्या काही करू नका, म्हटलं आपला माणूस त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी जर उद्या अजून 4-5 केसी टाकली तर आपण करायचे काय. मी माझ्या वडिलांना त्यांना आम्ही सगळे साईडला येऊन बसलो. नंतर मग आयर साहेब आले आतमधून, म्हणे इथं रडत बसलं काय अर्थ नाही, म्हणे काय सेटलमेंट असेल ती करून घ्या म्हणे तुम्ही, आणि बाकीचं काही विषय आहे ते बघून घ्या म्हणे, नाही तर आम्ही सगळं पेपर आउट करू, नाही तर तुमची तयारी असेल डायरेक्ट कोर्टात जा म्हणे, इथून उठा म्हणे, कोर्टात करा. त्या दिवशी शुक्रवार होता. माझ्या माहितीनुसार जर शुक्रवार शनिवार 2-3 आले तर मग 4-5 दिवसाला जेलमध्ये काही न करता माझ्या समोर जर एवढा हानमार करताय, जर मी जर इथून गेले त्याला किती मारतील. म्हणून म्हणलं आपली जेवाली तर काही झालं, पण माझ्या नवऱ्याला बाहेर काढायचं. बाहेर एवढे मर्डर केलेले, स्मॅगलिंग केलेले लोक बाहेर फिरतात, त्यांच्यासाठी पोलीस प्रशासन येत नाही. पण जे आरोपी त्यांनी सगळ्याचं बॅकग्राऊंड, मी साहेबांना बोलले त्याला काही कमी नाही, तुम्ही आता पण आमचं चेक करा. त्यांनी त्याच्यासाठी भरपूर कमवून ठेवलंय, त्याला काही गरज नाही चोऱ्या माऱ्या करायची. आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. मग साहेबांनी आतमध्ये बोलवलं, म्हणे एक सोन्याचं बिस्किट द्या म्हणे. म्हणलं साहेब सोन्याचं बिस्किट कुठून द्यायचं. तर मग म्हणे थांब म्हणे तू बाहेर जा म्हणे जरा वेळ. मी बाहेर गेले. मला एक असं झेरॉक्सचा कागद दाखवला. म्हणे तुझ्या नवऱ्याच्या नावावर एवढं सोनं आहे म्हणे. मी सर तो वाचलाही नाही आणि काही पाहिलंही नाही. तर ते बोलले एवढं सोनं आहे ते तुम्हाला रिकवर करून द्यावं लागेल. आणि माझ्या नवऱ्याची माझी त्यांनी भेटमध्ये त्याचं तोंडही दाखवायला तयार नव्हते. मग आपण करणार काय. मग मी तिथे थांबले. त्याच्यानंतर माझं दीर आणि आम्ही शिंगवी ज्वेलर्स आहे कापड बाजारामध्ये, त्यांच्याकडे गेले. 2.5 लाख रुपयाचं सोनं तयार केलं. यांनी सगळं सांगितलं, एक चैन बनवून आणा, त्याला गंठण आणा, 1 तोळ्याचं ब्लॉकेट आणा, सगळं सांगितलं. तशा पद्धतीने आम्ही बनवून आणलं. मग कर्डिले साहेब तिथं होते. कर्डिले साहेबांनी ते सगळं घेतलं. आणि मग नंतर आतमध्ये कॅबिनमध्ये आयर साहेब बसले होते. त्यांनी सगळं ते ताब्यात घेतलं. परत मला बोलावलं की म्हणे आम्हाला बिल पण पाहिजे म्हणे. मी परत दुकानात गेले, बिल घेऊन आले. बिल त्यांना दिलं. 5 मिनिटामध्ये आतमध्ये बसला. म्हणे आता तू काय कर, एक पाय आहे त्याच्या पायाला मारलं होतं पट्ट्यांनी, म्हणे तुझे पाय घास म्हणे तुला चालता येईल. म्हणजे मारलं यांनीच आणि सांगताय हेच.
मग एवढं करून मी त्याला घेऊन आले. त्याचं आजचा दिवस मी एसपी ऑफिसला आले फक्त साहेबांच्या शब्दामुळं, की साहेबांनी शब्द दिला होता की माझ्याकडे भरपूर केसेस आलेले, आपण एकदा त्याचं काय ते करू. आम्ही कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली नाही, काहीच नाही केलं. आता साहेबांच्या म्हणण्यावरून तोफखान्यामध्ये मी आपलं कोतवालीमध्ये आत्ता केस करून आले. साहेबांनी सांगितलं कोकाटे मॅडम होतं, सगळं कोकाटे मॅडमच्या हातामध्ये दिलं. हो घेतली त्यांनी, पेपर बघितलं, सगळे बघितलं. अभिषेक दादासोबत त्यांचा फोन पण झाला आत्ता. आणि मग ते कोकाटे मॅडमकडे केस दिली. आता कोकाटे मॅडम बोलले 2 दिवस मी दौऱ्यावर चालले, त्याच्यानंतर काय ते आपण तपास करू. नाही अर्ज घेतला, जो मी टाईप करून घेतला होता तोच त्यांनी घेतला. हा त्यांनी, मला त्यातलं काही माहिती नाही सर जास्ती, पण मी जो कागद टाईप करून दिला होता ना ते घेतली. आणि ते बोलले कोकाटे मॅडम फक्त एवढं बोलले की 2 दिवस मी कामानिमित्त बाहेर चालले, त्याच्यानंतर तुमची सगळी त्याची पण चौकशी होईल. म्हणलं मॅडम मी चौकशीसाठी तयार आहे. मी 1 रुपया सुद्धा जास्त मागितलेला नाही, जेवढं आहे मला माझं तेवढं पाहिजे बस. आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे. बिरजू हा 1 नंबर चोट्टा आहे आणि त्याचं सगळं रेकॉर्ड तुम्ही बाहेर काढा. तो आज जरी मेला जेलमध्ये तर त्याला नातेवाईक नाही, पण तुम्ही चांगल्या तुमच्या घरातल्या लोकांची फसवणूक करू नका. आज माझी सासू MRC मध्ये कामाला आहे, आमची परिस्थिती होती म्हणून मी अर्ध्या तासामध्ये 2.5 लाख रुपयाचं सोनं करून मी त्यांना दिलं. जर आमची जर आज परिस्थिती नसतं तर आज माझं नवरा जेलमध्ये सडक बसला असता. काय केलं असतं कुणीच काही नसतं केलं. आणि हे लोक बोलूनही देत नाही, त्यांना माहिती आहे. आणि अक्षता साहेब फक्त मला 2 जणांची नाव माहिती, पण त्यांची टीम खूप मोठी. एक तर भला सांड सारखा येतो, हा तो जाडा, तो आला तिथं म्हणे काय म्हणे विषय, उठ म्हणे इथून उठ. मग हे दबाव टाकतं आमच्यावर. आज माझ्या वडिलांचे एवढे चांगले संबंध आहे, साहेबांना सगळं माहिती, पण माझ्या बापाला त्यांनी आज केबिन मध्ये सुद्धा येऊन नाही दिलं. अजून माझा बाप घरी बसला की मी लोकांचे न्याय करतो, पण माझ्या लेकीच जावयाचा करू शकलो नाही म्हणजे मी. आणि हे सगळं साहेब करून केले तर सर माझ्या मनात पण भीती होती. मी जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे सर, मी सगळ्या गोष्टीला घाबरत नाही. पण एक भीती झाली, माझा नवरा एकटा आहे सर. उद्या जर तुला संध्याकाळी आणि जर 4-5 केसी टाकली तर मी करू काय. आज फक्त तुमच्यामुळे मी हे सगळं बोलते, तुमच्या समोर हे करते मी. आणि ज्या दिवशी आमचे पैसे गेले त्या दिवशी माझ्या नवऱ्याने म्हणलं जाऊ दे, तुझी ओळी गेली म्हणून सोडून दिलं, असं बोलून मी त्याला समजावलं. पण नाही सर, हे उद्या तो एखाद्याचा खून करीन म्हणशील यानेच केला, एखाद्याचा बलात्कार करीन म्हणशील यानेच केला. हे मी आता नाही सहन करणार सर. जे आता तुम्ही त्यांच्या पुढे मला उभा करा, मी एकेकाचे तोंड दाखवत. आणि तिथं जर असेल कॅमेरे तर मी त्या दिवशी किती रडले आणि किती तिथं आरडाओरड केला हे तुम्ही पण बघू शकता सर. आणि म्हणे तुम्ही एसपींकडे जा म्हणे, त्यांच्याशी बोला. मी एसपींकडे गेले नाही त्या दिवशी सर, पण जे झालं मी तुम्हाला सगळं सांगितलं. 1 रुपयाचं सुद्धा काही चूक नाही, काहीच नाही. तू लढ प्रिया, तुझ्या सोबत आम्ही लढतोय. आम्हाला पण न्याय पाहिजे, कारण आमची आयुष्यभराची कष्टाची कमाई होती, हरामाची नव्हती. आम्हाला ती परत पाहिजे आणि ते आम्ही घेणारच, कायद्याने घेणार. गिरी गोसावी आहे ना, तो 200 ग्राम सोनं घेतलं माझ्या हातातून आणि तो म्हणे आज मी ट्रॅक्टर घेतला म्हणे. मी म्हणलं तुझा ट्रॅक्टर पालता होईल, म्हणलं कधी असं सुद्धा बोलला तो. म्हणे आज मी ट्रॅक्टर घेतला म्हणे. मग करायचं काय सांगा तुम्ही. हे रक्षक असून भक्षक झालं तर आम्ही कसं जगायचं. हे पगार पण घेते सरकारचा आणि गरीबाला लुबाडून पण खाते. आज माझी शुगर 440, 2 महिने झाले तशी माझी ट्रीटमेंट चालू आहे सर. माझ्या पोराला गाडीत मारलं किती कमी, गाडीत दरवाजे लावून घेतले आणि याला मारलं. तू 500 ग्राम सोनं दे म्हणले, तुझ्या मोका लावून देऊ म्हणे. मोका काय असतं ते मोका. आम्ही घाबरून गेलो सर, आम्ही सगळं काढून दिलं त्यांना. जंगलात नेलं, इथं आणलं नाही आम्हाला. तिथल्या पोलीस स्टेशनला पण नाही नेलं, जंगलात नेलं एका झाडाखाली. तिथं आमचे मोबाईल हिसकून घेतले आणि तिथं आम्हाला धमक्या दिल्या. मी इकडं नाही त्याला, मी तिकडं नाही त्याला, मी असं करीन, मी तसं करीन, अशी धमकी दिली. गिरी गोसावी त्यांनी ट्रॅक्टर घेतला त्या दिवशी, आमचं 200 ग्राम सोनं घेतलं त्या दिवशी त्यांनी ट्रॅक्टर घेतला. तो बोलला अजून रवी कर्डिले होता, मनोहर गोसावी होता, नेपाळगिरी होता.
तो गिरी तर मला इतकी धमकी देत होता, तुझ्या पोरांना मी इकडे नेईन, मी तिकडे नेईन म्हणलंस. मी पाय पडत होते त्याच्या, म्हणलं साहेब काय असेल ते घ्या, पण माझ्या पोराला मारू नका. तडातड मारलं त्यांनी गाडीमध्ये त्याला. ट्रॅक्टर घेतला त्यांनी त्या दिवशी, माझ्या 200 ग्राम सोनं घेतलं म्हणे ट्रॅक्टर घेतला. आता म्हणलं तुझा उलटाच होईल ट्रॅक्टर.